आज येते का नाही? असा सरले भाऊला हिला एकट्यानं सांगता लग्न केलं. आदित्य ए, आली का तू? हा. वा, का- अभिनंदन तुझं. लग्न केलंस मला न सांगता. खरं तर सॉरी. सॉरी. वा, म्हणजे हे बरं आहे तुझं. एक तर चूक करायची ती करायची आणि नंतर सॉरी म्हणायचं. अरे तुला तर माहिती आहे ना माझे घरचे. रुसलो आहे मी. आदित्य इकडे बघ ना, तुला तर माहिती आहे ना माझे घरचे कसे येतं आणि त्यांच्या शब्दाच्या बाहेर नाहीये मी. हा ते आहे म्हणा. पण काय आता माझा तर विचार करायचा एकदा तरी. असं नाही तुझा विचार केला नाही. जेव्हा तुझा विचार आला ना तेव्हा आई वडिलांचा पण विचार आला. लहानपणापासून त्यांनी मला मोठं केलंय रे. हाताच्या तळ खोड्यासारखं जपलंय त्यांनी मला. अगं मच बरोबर आहे. पण माझं किती प्रेम होतं तुझ्यावर आहे ना. जाऊ दे, मला आता तुझ्याशी बोलायचंच नाही. पण मला नाही पटलंय हे. आदित्य असं नको ना रुसू तू माझ्यावरती. पण काय म्हण, तुला बघितलं ना सगळा राग माझा असा वाहत्या पाण्यासारखं निघून जातो. जाऊ दे, झालं तर झालं लग्न. हा, पण माझं लग्न होऊस तर ना तूच माझी गर्लफ्रेंड बरं का. तूच माझी बायको, तूच माझी प्रेयसी, तूच माझं सगळं. खरंच भेटत राहा मला फक्त. खरंच किती मोठे मनाचा आहे रे तू. तुझ्यासारखा सुंदर चेहरा बघितल्यावर असं मन मोठं करावं लागतं. आबाळा एवढं, ब्रह्मांडा एवढं, त्याच्यापेक्षा अजून काही मोठं असं तर त्याच्या एवढं. काय रे तू पण अजून मस्ती सोडली नाही का तू. स्वभावच आहे तसं. पण मी काय म्हणतो, हा, तुझा नवरा कसा म्हणजे करतो काय नेमकं? ते इंजिनियर आहेत. इंजिनियर आहेत? हो. अरे अरे अरे. मग घरी बसूनच असेल ना? अरे नाही रे. मानसी इकडे काय करती? ते मी अशी जात होते ना तर हा दिसला मग ह्याच्याशी हा, बोलत मी होते. तेच विचारतो, लिंबोनी कोणाची आहे? तुला माहिती नाही काय? हा, नाटक करतो का? अहो नाही आता. म्हणजे माझा संशय खरा होता म्हणायचं आहे ना? अरे दादा तुला जसं वाटतं तसं काही नाहीये. अगं फक्त तसंच आहे. काय बोलत थांबला होता तुम्ही? हा, असं- अहो काय नाही ते. खरं काय ते मला सांगून टाका. अरे तसं काहीच नाही दादा तुला वाटतंय. अरे नुसतं मी जात होते तर ह्याने आवाज दिला म्हणून मी आले हा, ते बोलत तिच्या बसलो. लग्नाला यायला जमलं नाही ना, म्हणून इथंच म्हणलं अभिनंदन करून मोकळं व्हावं. मी काय बोलत होता ना सगळं ऐकू आले मला आतमध्ये. कळलं का? हे बघा दादा, आमचं लग्न आधी मच प्रेम होतं. पण मी काय तिला आता कसला त्रास देत नाही, काही नाही, काही नाही. तुम्ही तिला विचारा हवं तर. नाही आदित्य नाही देत मी दादा. उलट तिला तिला हे पण सांगितलं की झालं ठीक आहे, घरचे चांगले, तुझं सासर चांगले, राहा तिथे, हे सगळं व्यवस्थित समजून सांगितलं तेच मी तिला. सांगतोय आता. झालं गेलं तू पण सोडून दे आणि तू पण सोडून दे आता. काय उकरत बसायला काय अर्थ नाहीये. पण आता नव्याने सुरुवात झाली ना तिची, तसं तू पण काहीतरी सुरुवात कर आता. मी काय दोष देत नाहीये तुम्हाला, पण तूच मला सांग आता, लग्नानंतर तुझा नवरा एखाद्या मुलीबरोबर बोलत बसला असं तुला आवडेल का? नाही. काय रे, तुझी बायको आवडेल का तुला बोलत बसलेली? नाही. मग तुम्ही कशाला असं बोलतो? हा, बरोबर आहे दादा तुझं. पटतं का तुम्हाला तरी हे? बरोबर अरे आहे तुमचं. ठीक आहे, तुम्ही ओळखताय एकमेकांबरोबर, तुमचं काय असेल ते, पण आता सोडून द्या ना. किती दिवस धरून बसणार आहे? आणि हे बघा, असं चोरून लपून भेटू नका. कधी गावात भेटला, घरी भेटला तुम्ही तर ठीक आहे, काय हरकत नाही. पण असं आता वागू नका तुम्ही. हे बघा, जे देवाच्या मनात होतं ते झालेलं आहे. आणि आम्ही पण वडिलांच्या विरोधात जाऊन हिचं लग्न करू शकत नव्हतं तुझ्याशी. बरोबर. त्यामुळे तू पण आता त्याचं वाईट नको वाटून दे, नव्याने सुरुवात कर. दादा, माझी इच्छा कायम लक्षात ठेवा. ठीक आहे, माझं तिच्यावर प्रेम होतं आणि कायम राहील. पण एक मैत्रीण म्हणून तरी मला तिला भेटू देत जा. मी हवं तर घरी येत जाईल भेटायला. तेच सांगतोय मी, मैत्री म्हणून तुमचं नातं ठेवा आता. बाकी काय जास्त त्रास करून घेऊ नाही, नका. नाही. आणि काय आहे, तुम्ही जर असं वागत राहिलं ना तर तुमच्या दोघांच्या चुकीमुळे किती घर बर्बाद होतील. आई वडिलांना किती त्रास होईल, बरोबर. तिच्या सासरच्यांना किती त्रास होईल, याचा पण विचार करा तुम्ही. हम्म. आणि एकटं तिच्याच नाही, तुझ्या पण घरी त्रास होईल. त्यामुळे आता वेळीच येत ना, एकतर बाहेर पडा तुम्ही. आणि आता झालंय ना, ठीक आहे, चालणं बोलणं भेटणं ठीक आहे, इथपर्यंतच राहू द्या. हा, तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण केली, तू पण माझी एक इच्छा पूर्ण कर. माझ्यासाठी एखादी मुलगी बघ ना लग्नासाठी. काय रे अजून मस्त गेले नाही का? नाही काय माहितीये का, ते तुझ्या घरच्यांना पण जमलं नाही, ते आम्ही नाही करू शकत. तू तुझ्या नशिबात असेल ती मुलगी तुला भेटेल. हा, काळजी करू नको तू. अरे कोण, रेड्याला म्हशी मिळते तर तुला मुलगी मिळेलच ना, एवढं काय त्यात? तू तर माणूस आहे.
त्यामुळे काय नाही, जास्त मनात शंका आणू नको. एक ना एक दिवस तुझं लग्न नक्की होईल. हा, हा. प्रयत्न चालू ठेवतो हा. हा. आणि हा, मैत्रीण म्हणून तिला अधून मधून भेटत राहा, आमची पण काय हरकत नाही. हा. उलट मन मोकळं करायला एखादा चांगला मित्र किंवा मैत्रीण पाहिजेच माणसाला. काय मित्र चांगले सल्ले देतात, मैत्रीण चांगली सल्ले देते घरात संसारात काय चुकलं तर. त्यामुळे तुमचं मैत्रीचं नातं असंच पवित्र राहू द्या. चला येतो मग मी, मला काम हा. आहे. चल तू पण आता. हा हा. जा तुझं. आईला कौतुक केलंय का अपमान केलाय माझा? कुठून प्रेम केलं आणि आईला मनी पण आठवण केलं. इतकं डोकं बंगलंय ना, चहा प्यायला जातो पहिले.